नमस्कार मित्रांनो, आपण आता पाहणार आहे हा हळदीचा प्लॉट. हळदीच्या प्लॉटमध्ये बघा खाली हुलगा केलेला आहे. त्यामध्ये हळदीच्या दोन्ही साईडला हळद व त्याच्यामध्ये बरोबर गवारीचे पीक आहे. हे बघू शकता आपण. सगळं पूर्ण प्लॉटमध्ये असं गवारीचं पीक आहे. कुठेही जागा शिल्लक ठेवलेली नाही आहे. आणि बघू शकता की तुम्ही प्रत्येक ठिकाणी असं हुलग्याचं पीक खाली आहे व हळदीच्या बरोबर मध्यभागी हे बघू शकता. हा प्लॉट आहे बलगवड्यामध्ये, बलगवडे गावामध्ये. हे बघा 2 हळदीच्या मध्ये गवारी आहे. आणि हे पाहू शकता पूर्ण गवारी कशी झालेली आहे. आणि प्रत्येक वळीमध्ये हुलगा असा लागण केलेला आहे. असं एकदम हिरवागार प्लॉट व हळदीलाही कुठलाही त्रास न होण्यासारखा प्लॉट आहे. बघा पूर्ण हळद वगैरे असे हुलगा वगैरे कसा आहे. एकदम काळोखी प्लॉटवर एकदम चांगली आहे. आणि हुलग्यामुळे कुठलाही त्रास होत नाही किंवा काही नाही. अशा प्रकारे प्लॉट केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत नाही काही, व नुकसान होतही नाही आणि काही त्रासही नाही होत कुठल्याही पिकाला. वर एकसारखी स्ट्रेट मुळे जाते, त्यामुळे वरती हळदीच्यामध्ये हे केलेले आहे, काय म्हणतात त्याला, गवारी बघू शकता कशा पद्धतीत लागलेली आहे. हे बघा गवारीला लागही चांगला आहे. हुलग्यालाही हुलगा लागत आहे आत्ता. आणि त्यामुळे कुठल्याही पिकावर रोग नाही का काय नाही. आणि हळदीचं कडवटपणा असल्यामुळे कुठल्याही पिकावर रोग येत नाही. शक्यतो औषध वगैरे कमी लागतं, भांगलन वगैरे कमी लागते. यामध्ये भांगलण्यासाठी त्रास होत नाही जास्त करून. थोडंफार गावात येतं तेवढं काढून घेतलं तर चालतं, पण लय भांगलणीला खर्च येत नाही. अशा प्रकारे आंतरपीक केले तर शेतकऱ्याला 100% फायदा होत जाणार. हळदीचं पान बघू शकता किती मोठं आहे. हे हळदीचं पान आहे. पानाची रुंदी चांगली आहे. बघू शकता पूर्ण प्लॉट असा हळदीचा. हे पहा पूर्ण हळदीचा प्लॉट आहे. असा एकसारखा आहे पूर्ण प्लॉट. कुठंही प्लॉटमध्ये काही फरक नाही का काय नाही. ते बघू शकता पानं कशी मोठी आहेत व फुटवा वगैरे चांगला आहे. फुटवा वगैरे सर्व काही चांगलं आहे. काय प्रॉब्लेम नाही कुठं. सगळीकडे बघू शकता पूर्ण गवारी आहे पूर्ण ह्याच्यात. आणि इकडं बघू शकता की आपण आल्याचा प्लॉट केलेला आहे. त्यात मध्ये मक्का केलेली आहे. वरती बेडवरती आलं उगवत आहे, मध्ये लाईनला मक्का केलेली आहे. आणि इकडं पाहू शकता घेवड्याचा प्लॉट आहे असा पूर्ण.